मित्रांनो, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच ज्याला आपण सर्व CET म्हणतो. 12वी झाल्यानंतर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कोणत्याही फील्डसाठी जाण्यासाठी CET ही परीक्षा पास असणं गरजेचं आहे. त्याच्यातील मेरिटनुसारच तुम्ही वेगवेगळ्या फील्डला ॲडमिशन घेऊ शकता. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, मेडिकल अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये ॲडमिशन घेता येतं. याच CETमध्ये फॉर्म कसा भरायचा, सध्या जे सुरू आहे 2025 CET, याच्यामध्ये पूर्ण फॉर्म कसा भरायचा, प्रॉपरली रजिस्ट्रेशन करण्यापासून फी भरेपर्यंत आणि त्याचा फॉर्म डाउनलोड करण्यापर्यंत सर्व काही माहिती आपण या व्हिडिओतून देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता पहा, म्हणजेच पूर्ण व्हिडिओ तुमच्या लक्षात येईल, पूर्ण स्टेप बाय स्टेप लक्षात येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु त्याआधी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजेच असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी रोहन, स्वागत आहे आपल्या पुरा इन्फोटेकमध्ये. तर CETचा फॉर्म भरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगलला जस्ट CET एवढं जरी सर्च केलं तरी तुम्हाला पहिलीच वेबसाईट मिळेल. नसेल तरी आपण इथे वेबसाईट दिलेलीच आहे, cetcell.mahacet.org. ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देखील भेटेल. वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला राईट साईडला एक 4 कॉलम आहेत. त्याच्यातील सेकंड कॉलम आहे CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर AY 2025-26, म्हणजे चालू वर्षासाठी CET पोर्टल आहे. त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर नवीन टॅब ओपन होईल. त्या टॅबमध्ये तुम्हाला लॉग इन आणि रजिस्ट्रेशन अशा 2 टॅब दिसतील. त्याच्यातील तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आधी तुम्ही लॉग इन नाही केलेलं, त्यामुळे आधी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही रजिस्ट्रेशन या टॅबला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिल्या कॉलममध्ये तुमचं नाव आणि वडिलांचं नावच फक्त भरायचं आहे. सेकंड कॉलममध्ये तुमचं आडनाव आहे, सरनेम, लास्ट नेम. त्याच्यानंतर खाली मेल आय डी आहे. तुमचा जो मेल आय डी असेल तो प्रॉपरली भरा इथं न चुकता, कारण त्या मेलवर पुढची प्रोसेस होणार आहे. तो मेल आय डी टाकून झाला. खाली पासवर्ड विचारला आहे. पासवर्ड तुम्ही तुमच्या सोयीनं तयार करा, तुम्हाला जो आवडेल तो पासवर्ड 2 वेळाच एंटर करायचा आहे. 2 वेळेस पासवर्ड एंटर केल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जे काय 10वी सर्टिफिकेटवर असेल किंवा आधार कार्डवर ही डेट ऑफ बर्थ एंटर करा आणि खाली रजिस्टर या बटनावर क्लिक करा. रजिस्टर बटनावर क्लिक केल्यानंतर पुढील विंडोला तुम्हाला असं दाखवलं जाईल ईमेल व्हेरिफिकेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला ईमेल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. तुमच्या मेलवर एक याची लिंक येणार आहे CETची. तो मेल तुम्ही बघू शकता. तुमच्या मेल बॉक्समध्ये जाऊन बघा. पहिलाच मेलवरती दिसेल तुम्हाला CET रजिस्ट्रेशनचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरीफाय ईमेल असं एक लिहिलेलं असेल आणि त्या मेलमध्येच CETची पूर्ण माहिती असेल आणि खाली व्हेरीफाय लिंक दिलेली असेल. व्हेरीफाय ईमेल या बटनाला क्लिक करा. त्यानंतर नवीन टॅब ओपन होईल. आधीच्या टॅबची गरज नाही. याच्यामध्ये तुमची पर्सनल डिटेल विचारले आहे. पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं फादर नेम, ब्रॅकेटमध्ये तुम्हाला फर्स्ट नेम ओनली असं मेन्शन आहे, म्हणजे तुमच्या वडिलांचं फक्त फर्स्ट नेम लिहायचं आहे. सरनेम किंवा पुढील पूर्ण नाव लिहायचं नाही. खाली मदर नेम ते देखील फर्स्ट नेम लिहायचं आहे. त्यानंतर जेंडर, मेल फिमेल तुमचं जे काय आहे ते टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली आहे रिलिजियन्स म्हणजे हिंदू मुस्लिम जे तुमचा धर्म असेल तो. पुढे रिजन म्हणजे तुमचं अर्बन आणि रुरल 2 ऑप्शन आहेत, म्हणजे तुम्ही रुरल म्हणजे खेडेगाव आणि अर्बन म्हणजे शहरी भाग. त्यानंतर आहे मदर टंग, ज्याच्यामध्ये तुमची मातृभाषा आहे ती घ्यायची आहे, मराठी, हिंदी जे तुमचे ॲप्लिकेबल असेल ते. नॅशनॅलिटी इंडियन आहेच. पुढे खाली ॲन्युअल फॅमिली इन्कम तुमचा जो असेल, तुमच्याकडे उत्पन्न दाखला असेल 0 पासून 8 लाखापर्यंत किंवा कुठलाही उत्पन्न दाखला तुमच्याकडे असेल त्यामध्ये जे काय उत्पन्न असेल त्यानुसार रेंज घ्यायची आहे. त्यानंतर मॅरिटल स्टेटस, तुमचं लग्न झालं आहे किंवा नाही आहे. मॅरिड टाकलं तर खाली एक बॉक्स येईल स्पाऊस नेम, अनमॅरिड टाकलं तर तो बॉक्स गायब होईल. म्हणजेच मॅरिड असेल तर तुमच्या नवऱ्याचं किंवा बायकोचं, तुम्ही जे कोणी असणार ॲप्लिकेबल त्यानुसार तिथं माहिती भरणं गरजेचं आहे. त्यानंतर खाली परमनंट ॲड्रेस विचारला आहे. तुमचा ॲड्रेस प्रॉपरली भरून घ्या आधार कार्डनुसार. त्या आधार कार्डच्या ॲड्रेसनुसार ॲड्रेस टाकून झाल्यानंतर त्या ॲड्रेसच्या अनुषंगाने तुम्ही पुढे तुमचा स्टेट, जिल्हा, तुमचा तालुका आणि पिनकोड असे पूर्ण भरून घ्या माहिती. ते सर्व झाल्यानंतर खाली एक ऑप्शन आहे तुमचा प्रेझेंट ॲड्रेस. जर सेम ॲड्रेस असेल तर टिक मार्क करा, ॲड्रेस पूर्ण कॉपी होऊन जाईल. त्यानंतर अदर डिटेलमध्ये तुमचं डोमिसाईल आहे का विचारलं आहे, येस नो करू शकता. त्याच्या पुढे मायनॉरिटी डिटेल म्हणजे तुम्ही अल्पसंख्याकमध्ये आहेत का, जे असेल ते ॲप्लिकेबल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. पुढे आहे पर्सन विथ डिसेबिलिटी PWD,
म्हणजेच तुम्ही काय अपंग वगैरे आहात का, त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरताय का. तुम्ही जर येस केलं तर पुढे दुसरा एक बॉक्स ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुमचा अपंग कुठल्या प्रकारचा आहे त्याची माहिती दिली आहे. त्यातील जो कुठला ऑप्शन असेल तो सिलेक्ट करा. जर तुम्ही नो केला तर तो ऑप्शन गायब होईल. डिसेबिलिटी झाल्यानंतर 10वीचं पासिंग इयर विचारलं आहे. तुमचं 10वीचं जे काही पासिंग इयर असेल ते बघून तुम्ही टाकून घ्या इथं. त्यानंतर 10वीचं पर्सेंटेज, ज्याच्यामध्ये तुमच्या मार्कशीटवर जे पर्सेंटेज असेल तुमचं ते टाकून घ्या. आणि 10वी तुमचं कुठल्या बोर्डातून झालं आहे. तुम्ही जर महाराष्ट्रात असाल तर महाराष्ट्र बोर्ड एकच आहे पहिला ऑप्शन, तोच घ्या तुम्ही, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्यानंतर SSC स्कूल स्टेट, म्हणजे तुमचं 10वी कुठल्या राज्यातून झालं आहे. महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र घ्या किंवा तुमचं जे असेल ॲप्लिकेबल त्यानुसार भरून घ्या. आणि 12वी तुमची 2025ला एक्झाम तुम्ही देताय का असं विचारलं आहे. तुम्ही जर येस केलं तर तुमची एक्झाम अजून झाली नाही, तो त्यामुळे पुढील ऑप्शन काही येणार नाही. जर तुम्ही नो केलं याचा अर्थ तुमची 12वी आधीच झालेली आहे असा अर्थ होतो. तुम्ही जर नो केलं तर तुम्हाला 12वीची पूर्ण माहिती भरावी लागते, ज्याच्यामध्ये 12वीचं वर्ष घ्यायचं आहे तुमचं. 12वीचं वर्ष झाल्यानंतर पुढे त्याचं बोर्ड घ्यायचं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा जो ॲप्लिकेबल असेल तो. त्यानंतर तुमचं मार्क टाईप, पर्सेंटेज आहे का CGPA, पर्सेंटेज असेल किंवा CGPA जे असेल ते सिलेक्ट करा. आणि पुढे तुम्हाला किती मार्क पडले 12वीला ते विचारलं आहे. 12वीचे मार्क टाका आणि पुढील बॉक्समध्ये आउट ऑफ, म्हणजे टोटल किती मार्कपैकी तेवढे मार्क पडलेत हे मेन्शन करा. पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जाईल. हे सर्व झाल्यानंतर सेव्ह चेंजेस या बटनावर क्लिक करा, म्हणजे तुमचं प्रोफाईल रेडी होईल. ते रेडी झाल्यानंतर तुम्हाला डेटा अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि मेन रजिस्ट्रेशनच्या विंडोला येईल. त्यामध्ये पहिला ऑप्शन जर तुम्ही घेतला CET रजिस्ट्रेशन, त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठली CET घ्यायची आहे त्याबद्दल विचारता येईल. इथे भरपूर ऑप्शन आहेत, अंडर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, खाली LLB आहे हायर एज्युकेशनसाठी, असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. आता सध्या आपण मेडिकल आणि इंजिनिअरिंग याचेच बघत आहोत, त्यामुळं पहिला ऑप्शन UG हा ऑप्शन घ्या पहिलाच. त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन विंडो ओपन होईल, ज्याच्यामध्ये भरपूर माहिती आहे. ती माहिती तुम्ही वाचून बघू शकता, टर्म्स कंडिशन काय आहेत. ते झाल्यानंतर टिकमार्क करा आणि आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करा. त्याला क्लिक केल्याबरोबर एक पुढील विंडो ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत जेवढी माहिती भरली पूर्ण दाखवली जाईल. याच्यामध्ये तुम्हाला काही चेंज करता येणार नाही, फक्त ते डिस्प्ले होईल. सगळे चेक करून घ्या ओके असेल तर, आणि खाली कॅप्चर टाकून सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करा. ते झाल्यानंतर पुढील विंडोला जाईल, ज्याच्यामध्ये तुमचा मोबाईलला OTP येईल. जो OTP व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. तुमच्या मोबाईलवर नंबर चेक करून घ्या, तुम्हाला OTP आला असेल तो OTP तर मेन्शन करा आणि व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करा. मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला त्यानंतर लगेच तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळेल, जो नंबर तुमच्या मोबाईलला SMS देखील येतो. आणि हा नंबर नोट डाऊन केला तरी चालेल. मोबाईल चेक करून घ्या, त्याच्यावर SMS येऊन जाईल. तर ते झाल्यानंतर पुढे तुम्हाला लॉग इन डिटेलमध्ये सर्व माहिती असेल, तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमचं नाव आणि बेसिक माहिती. त्याच्या खाली तुम्ही फॉर्म भरण्याच्या ज्या स्टेप्स आहेत, 9 स्टेप आहेत, त्यातील फक्त एक स्टेप आता तुम्ही कंप्लीट केली प्रोफाईलची. त्यानंतर तुम्ही त्या खाली ज्या स्टेप आहेत त्या कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे पहिल्या स्टेपला तुम्ही रेड मार्क दिसते इनकम्प्लीट, त्याला क्लिक करा, ती स्टेप ओपन होईल. त्याच्यामध्ये स्टार्टिंगला ऑप्शन आहे डोमिसाईल डिटेल. आधी आपण येस केलं होतं, त्यामुळे तो ऑप्शन लॉक आहे, तो चेंज नाही करू शकत. खाली कॅटेगरी आहे, ज्याच्यामध्ये तुमची कास्ट घ्यायची आहे. ड्रॉपडाऊन बॉक्समधून तुम्ही कास्टच्या सगळे डिटेल वाचू शकता, कुठल्या कुठल्या कास्ट आहेत त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा. पण लक्षात घ्या, ओपन सोडून कुठलीही कास्ट सिलेक्ट केलं तर वरती एक पॉपअप मेसेज येतो, ज्याच्यामध्ये मेन्शन असतं त्या कास्टचं सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी जोडणं गरजेचं आहे, अपलोड करणं. त्यामुळे ते कुठलीही कास्ट घेताना विचार करा, त्या कास्टचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. फक्त कास्टमध्ये तुम्ही आहेत म्हणून ते टाकू नका, जर असेल तर येस करा. कुठलीही कास्ट घेतल्यानंतर ते वरती मेसेज येतोच पॉपअपचा. जर ठराविक कास्टला नॉन क्रिमिनल लागत असेल तर त्याचा देखील मेसेज तसा वरती येतो, आणि बाकीच्यांना कास्ट सर्टिफिकेट. आणि ते कास्ट घेतल्यानंतर त्या कास्टमध्ये कुठली जात आहे तुमची त्याचा एक सिरियल नंबरचा बॉक्स येतो, त्याच्यातून ते सिलेक्ट करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तिथे अवेलेबल आणि नॉट अवेलेबल असे ऑप्शन आहेत. जर कास्ट सर्टिफिकेट असेल तरच वरती कास्टचा ऑप्शन घ्या, त्यामुळे ते अवेलेबल करावं लागेल. आणि अवेलेबल केलं तर खाली लगेच एक बॉक्स ओपन होतो, ज्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका असं मेन्शन असतं. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आहे का नाही त्याला तुम्ही येस अवेलेबल आहे किंवा नाही असं जरी केलं तरी खाली काही बॉक्स ओपन होत नाही सर्टिफिकेट नंबरसाठी. फक्त तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे किंवा नाही एवढं मेन्शन करा. आणि जर कुठल्याच कास्टमध्ये नसेल, तुम्ही ओपन जर सिलेक्ट केलं तर खालचे सगळे ऑप्शन गायब होतील. फक्त ओपनमध्ये एक कास्ट कुठले टाकण्यासाठी ऑप्शन येईल, ज्याच्यामध्ये तुम्ही मराठा कास्ट किंवा तुमची जे कुठले असेल ते टाकू शकता ओपनमध्ये.
जर तुम्ही कुठली कास्ट सोडून जर ओपन कॅटेगरी घेतली तर खाली इन्कमचा ऑप्शन येतो, जो आधी आपण सिलेक्ट केला होता तो जिथं ऑटोमॅटिक दाखवतो. त्यानंतर जे ओपन कास्टमधनं फॉर्म भरतात त्यांना EWS एक ऑप्शन असतो, ज्याच्या माध्यमातून त्यांची पुढील फी वगैरे कमी होऊ शकते किंवा त्या कॅटेगरीतून त्यांना फायदा होऊ शकतो. EWS तुमच्याकडे असेल तर येस करा. जर तुम्ही EWSला येस केलं तर तिथं देखील पॉपअप मेसेज येतो की EWS तुम्हाला नंतर अपलोड करावं लागेल. जर नसेल तर नो करू शकता तुम्ही. ते नो केल्यानंतर तुम्हाला खाली एंटर कास्ट नेम असं विचारलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ओपन असल्यामुळे तुम्ही मराठा कास्ट टाकू शकता. 96 कोळी मराठा काय तुमचं जे असेल ते शाळेत दाखल्यानुसार टाकू शकता. खाली PWD म्हणजे तुमचं हँडिकॅप. तुम्ही हँडिकॅप आधी नो केलं होतं त्यामुळे ऑटोमॅटिक नो आलेला आहे. त्यानंतर मायनॉरिटी देखील ऑप्शन आधी आपण नो केला होता, तो आत्ता देखील नो आहे, तसा तो चेंज करू शकत नाही. त्याच्यानंतर ऑर्फन, आर यू ऑर्फन. ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, तुम्ही अनाथ आहेत नाही, जे तुमचं ॲप्लिकेबल असेल त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा. हे सर्व भरून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा. सेव्ह अँड प्रोसीड झाल्यानंतर पुढे तुमची 10वी आणि 12वीची माहिती इथं दाखवली जाईल, जी आधीच आपण भरली आहे त्यामुळे ती चेंज नाही करू शकत. त्यामुळे त्याला सेव्ह अँड प्रोसीड करा. पुढील पेजवर तुम्हाला CETचं कुठला ग्रुप घ्यायचा आहे. जसं तुम्ही आता इंजिनिअरिंग असाल तर PCM ग्रुप येतो, मेडिकल फील्डसाठी PCB येतो. दोन्ही जरी घ्यायचं असेल तरी घेऊ शकता. बोथ ऑप्शन म्हणजे PCM आणि PCB दोन्ही ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुमचं एक्झाम लँग्वेज खाली विचारले आहे, इंग्लिश, मराठी आणि उर्दू. तिन्हीपैकी तुम्हाला जे सुटेबल लँग्वेज असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. ती लँग्वेज 2 वेळा सिलेक्ट करायची आहे. एकदा घेतली तर खाली देखील तीच कन्फर्म करायची आहे. त्यानंतर पुढील पॉईंट येतो एक्झामिनेशन सेंटर. याच्यामध्ये लक्षात घ्या, एक्झामिनेशन सेंटरमध्ये 4 एक्झाम सेंटर आहेत. त्याचा प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. पहिला प्रेफरन्स असतो तो तुमच्या सोयीनुसार जे चांगलं एक्झाम सेंटर आहे किंवा तुमच्या सोयीचं असेल, जिथं येण्याजाण्यासाठी तुम्हाला सुटेबल असेल असं घेऊ शकता. त्यानंतर सेकंड ऑप्शन त्याच्या नियर बाय घेऊ शकता. थर्ड आणि फोर्थ तुमच्या सोयीनं पहिले 2 ऑप्शन तरी असे घ्या जिथं तुम्हाला सोयीचं असेल. बाकी 2 असं टाकून देऊ शकता कुठलेही तुम्ही, पण ते 4ही ऑप्शन घेणं कंपल्सरी आहे. ते झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करा. पुढे तुम्हाला फोटो अपलोड करण्याचा एक विंडो आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही फोटो ऑप्शनला जर क्लिक केलं तर तिथं गाईडलाईन येते फोटो कसा अपलोड करायचा आहे, ज्याच्यामध्ये फोटो स्क्वेअरमध्ये पाहिजे 2 बाय 2 इंचमध्ये आणि 80% एरिया हा फोटो पाहिजे, म्हणजे तुमचा चेहरा 80% एरियामध्ये कव्हर असलं पाहिजे. सेल्फ कन्फर्मेशन येतं, त्याला ॲग्री करावं लागतं तुम्हाला. त्यामुळं खालीपर्यंत ते वाचून घ्या आणि ॲग्री करा. ॲग्री केल्यानंतर राईट साईडला तुम्हाला ओपन असं एक बटन दिसेल, ज्याला क्लिक केल्यानंतर तुमचं ड्राईव्ह ओपन होईल, म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरचा ड्राईव्ह, ज्याच्यामध्ये तुम्ही आधी फोटो आणि साईन स्कॅन करून ठेवा किंवा मोबाईलने चांगली कॉपी स्कॅन करून ते क्रॉप करून ठेवा. जो तुम्हाला फोटो पाहिजे तो सिलेक्ट करायचा, तो फोटो इथे येऊन जाईल आणि तो फोटो आल्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करा राईट साईडला. त्याच्यानंतर सेम सिग्नेचर देखील ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ओपन करा. तुमचे सिग्नेचर जे कुठले असतील सिलेक्ट करा आणि अपलोड या बटनावर क्लिक करा, म्हणजेच फोटो आणि साईन प्रॉपरली अपलोड होतील. ते झाल्यानंतर चेक करून घ्या फोटो आणि साईन तुमचीच आहे का. ते असेल तर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीड झाल्यानंतर पुढे तुम्हाला ID कार्ड अपलोडसाठी एक ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये ड्रॉपडाऊन बॉक्समधून तुम्ही सिलेक्ट करायचं आहे पॅन कार्ड, वोटर ID, आधार कार्ड असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. त्यामधले तुमचं ॲप्लिकेबल जे असेल डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असेल तो ऑप्शन घ्यायचा आहे. आधार कार्ड हा बेस्ट ऑप्शन आहे, सगळ्याकडे असतं. आधार कार्ड घेऊ शकता आणि अपलोड या बटनावर क्लिक करून तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी अपलोड करा. आधार कार्ड अपलोड करताना लक्षात घ्या, इथं वरती गाईडलाईन दिली आहे, JPG PDF या फॉर्मॅटमध्येच पाहिजे आणि 500 KB आतमध्ये फाईल पाहिजे. कुठलाही फोटो असेल आधार कार्डचा काढलेला तर तो आधी कॉम्प्रेस करून घ्या 500 KB आतमध्ये आणि तो इथं अपलोड करा. अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर फायनल स्टेप आहे, याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या फॉर्मची पूर्ण माहिती दाखवली जाईल. जेवढी काय आपण माहिती भरली सगळंच दाखवलं जाईल. ती माहिती तुम्ही चेक करून घ्या तुमची आहे प्रॉपरली आणि कुठे काही चुका झाल्यात का. ती माहिती सर्व ओके असेल तर खाली प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनला क्लिक करा. त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर पेमेंटसाठी एक विंडो ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्फर्मेशन विचारलं जाईल तुम्हाला पेमेंट करायचं आहे का नाही. कन्फर्म झाल्यानंतर पेमेंट विंडो ओपन होईल, ज्याच्यामध्ये दाखवलं जाईल तुम्हाला किती पेमेंट करायचं आहे. तुम्ही आता फक्त सिंगल सब्जेक्ट घेतला होता PCM किंवा PCB, त्यामुळे 1000 पेमेंट भरावं लागेल. जर त्या ठिकाणी तुम्ही बोथ जर घेतले असते PCM PCB, त्या ठिकाणी तुम्हाला 2000चा ऑप्शन आला असता. म्हणजे दोन्ही पेपरसाठी 2000 फी आहे, सिंगल पेपरसाठी 1000. तर इथं ते कन्फर्म करा आणि खाली टिकबार बॉक्सला क्लिक करून प्रोसीड टू पे या ऑप्शनला क्लिक करा. प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर पुढे तुम्हाला पेमेंटचा एकच गेटवे आहे रिझर्व्ह पेचा, त्याला क्लिक करा, ॲग्री करा आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करा. पुढे तुम्हाला पेमेंटसाठी
ज्याच्यामध्ये UPI QR कोड, नेट बँकिंग, डेबिट कार्ड असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. तुमच्या सोयीनं कुठलाही ऑप्शन घ्या आणि पेमेंट करून घ्या. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला त्याची रिसिप्ट मिळेल, ॲप्लिकेशन फॉर्म देखील मिळेल. तो फॉर्म जपून ठेवा. जेव्हा हॉल तिकीट येईल तेव्हा त्याच्यावर ॲप्लिकेशन नंबरवरून तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे आणि एक्झाम द्यायची आहे. तर ही होती पूर्ण फॉर्म भरायची प्रोसेस. लक्षात घ्या, ही फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकल यासाठी फॉर्म भरायची प्रोसेस होती. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर बाकीचे पण फॉर्म भरायचे असतील, LLB किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, सेम प्रोसेस आहे. फक्त जिथं PCM PCB सिलेक्ट करायचं होतं त्या ठिकाणी फक्त ऑप्शन चेंज होईल आणि 1-2 पॉईंट चेंज होतील. बाकी फॉर्म भरण्याचा क्रायटेरिया सेम आहे. तुम्ही फक्त फॅकल्टी तुमची चॉईस करायची आहे. आशा करूया तुम्हाला पूर्ण माहिती समजली असेलच. काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांसोबत शेअर करा, त्यांना देखील माहिती होईल आणि फॉर्म भरण्यास सोयीचं जाईल. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजेच असेच नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.